नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की 3 फेज इंडक्शन मोटरच्या फिरण्याची दिशा कशी बदलायची. ठीक आहे. आपल्याकडे ही एक 3 फेज इंडक्शन मोटर आहे व आपल्याकडे डिओ स्टार्टर व कटआउट फ्यूज आहे. तर ह्या मोटरचे मी ऑलरेडी कनेक्शन करून ठेवले आहे. तर या मोटरची जी फिरण्याची दिशा असेल ती दिशा आपण आता मोटर चालू करून बघणार आहोत व त्या फिरण्याच्या दिशेनंतर आपण मोटर बंद करून पुन्हा आपण मोटरचे कनेक्शन चेंज करून मोटरची दिशा बदलून दाखवणार आहोत. चला तर आपण सुरू करू. तर यामध्ये आपण हे बघू शकता, मी सर्व कनेक्शन आधी करून ठेवले आहे. तर मी मोटर आता चालू करून दाखवतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी मोटर चालू केली आहे. आपण बघू शकता की मोटर जी पुली आहे ही पुली या साईडला फिरते. बरोबर, मोटर इकडच्या बाजूला फिरत आहे. तर आता मला मोटरची दिशा बदलवायची. तर मी काय करणार, सर्वात पहिले मी मोटर ऑफ करणार स्टार्टर बंद करून व त्यानंतर हे जे कटआउट फ्यूज आहे हे कटआउट फ्यूज काढून ठेवणार. ठीक आहे. अशा पद्धतीने मी हे तिन्ही कटआउट फ्यूज खाली काढून ठेवणार आहे आणि त्यानंतर मी हे कनेक्शन चेंज करणार आहे. आता हे कनेक्शन चेंज कोणते करायचे, तर ह्या बघा, तुम्ही या ज्या 3 वायर्स बघतायत या 3 वायर्स मोटरच्या वायर्स आहे. मोटरला आउटपुट सप्लाय चाललाय इथून. ठीक आहे, तिन्ही फेजचा. तर मग ह्या 3 फेजपैकी कुठल्या तरी 2 फेज आपल्याला चेंज करायला लागेल. तर मी इथे बघू शकता, सगळ्यात पहिली इथे पिवळी वायर जोडली, नंतर लाल आहे आणि नंतर निळी वायर आहे. तर मी काय करणार, लाल वायर आधी घेणार, नंतर पिवळी वायर जोडणार. म्हणजे पिवळ्या वायरच्या जागी लाल वायर व लाल वायरच्या जागी पिवळी वायर, अशा पद्धतीने हे कनेक्शन करणार आहे. चला तर आपण कनेक्शन करू. अशा पद्धतीने मी या 2 वायर खोलून घेतल्या आहे व ज्या ठिकाणी पिवळी वायर होती त्या ठिकाणी ही लाल वायर लावतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने कनेक्शन व्यवस्थित टाईट करून घ्यायचे आहे व ज्या ठिकाणी लाल वायर लावलेली होती सुरुवातीला त्या ठिकाणी मी ही पिवळी वायर इथे बसवून देत आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं आहे, आता RYB जो फेज सिक्वेन्स आहे तो फेज सिक्वेन्स चेंज केला आहे. अशा पद्धतीने आपण RYB फेज सिक्वेन्स आता चेंज करून कुठल्याही 2 वायर तुम्ही चेंज करू शकता. ही पिवळी वायर निळ्या वायरच्या ठिकाणी लावू शकता, निळी वायर पिवळ्या वायरच्या ठिकाणी लावू शकता. 2 वायरची जागा बदलली की मोटरची फिरण्याची दिशा बदलून जाते. चला तर आता हे कनेक्शन आपलं झालं आहे. आता आपण फ्यूज टाकून मोटरच्या फिरण्याची दिशा बघू कशी आहे. अशा पद्धतीने मी तिन्ही कटआउट फ्यूज लावून देत आहे. तर आता मोटर चालू करून बघू की मोटरच्या फिरण्याची दिशा कोणती आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही की मोटर आता पुन्हा ह्या साईडला फिरायला लागली आहे, इकडच्या बाजूला फिरते. त्यामुळे आता लक्षात येते आपल्याला की मोटर फिरण्याची दिशा आता चेंज झाली आहे. आधी मोटर तिकडच्या बाजूला फिरवायची, आता ह्या मोटरला फिरण्याची दिशा आपण बदलवली आहे. अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण कुठल्याही 2 फेज बदलून मोटरची फिरण्याची दिशा बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.